लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात जीवा आर्याच्या डोक्याला हात लावून चेक करत असतो. जीवा म्हणत असतो, अगं ताप आलाय तुला? आर्या म्हणते, अरे नाही, ते थोडं पावसात भिजले ना म्हणून, बाकी काही नाही. आर्या म्हणत असते, नाही मी ठीक आहे, बरी आहे आता मी. यावर पार्थ म्हणतो, बरी म्हणजे? काव्य सुद्धा एकदा अशाच भिजून आल्या होत्या. मी बरी आहे असंच म्हटल्या होत्या, परंतु 2 दिवस अंथरुणात खिळून होत्या. ते काही नाही, आपण डॉक्टरांकडे जाऊयात. यावर जीवा आणि आर्या दोघेही एकत्रच कशाला असं म्हणतात. आर्या म्हणते, मी स्वतः एक डॉक्टर आहे, त्यामुळे मला माहिती आहे, याची काहीच गरज नाही आहे. जीवा म्हणतो, आणि ती घरी गेली की घेईन ना औषध. परंतु पार्थ म्हणत असतो, ताप हा नेहमी औषध घेऊन बराच होईल असं नसतं ना. आणि आर्या डॉक्टर आहे, त्यांना काही झालं तर पेशंट सफर होतील. काव्या नंदिनी प्रेग्नेंट आहेत माहिती आहे ना, त्या आर्याच्याच पेशंट आहेत माहिती आहे ना. त्यानंतर पार्थ आर्याला चला डॉक्टरांकडे जाऊयात असं म्हणतो. आर्या आय एम सिरियसली ऑल राईट असं म्हणत असते, परंतु पार्थ म्हणतो आपण डॉक्टरांकडे चाललोय असं म्हणून पार्थ जाऊन आपल्या गाडीमध्ये बसतो. जेव्हा आर्याला म्हणतो, आता आपण काय करायचं? आर्या म्हणते, आता आपण हॉस्पिटलला गेलो तर खूप प्रॉब्लेम होईल, प्लीज मला खूप भीती वाटते, काहीतरी कर. पार्थ तिकडे हॉर्न मारत असतो. थोड्या वेळाने आर्या आणि जीवा दोघेही येऊन पार्थच्या गाडीमध्ये बसतात. आर्या जीवाला मेसेज करत असते, मला भीती वाटते. जीवा आर्याला मेसेज करतो, डोंट वरी, काहीही होणार नाहीये. आणि हे सर्व पार्थच्या लक्षात आलेलं असतं. पार्थ आरशामधूनच आर्याजवळ बघत असतो. पार्थ म्हणत असतो, गाडीत सुद्धा चॅटिंग चालू आहे यांचं, कमाल झाली हा जीवाची, आज मी जीवाला जाब विचारणार. त्यानंतर पार्थ जीवा आणि आर्या तिघेही हॉस्पिटलला येतात. आत आल्यानंतर पार्थ डॉक्टरला म्हणत असतो, डॉक्टर यांना चेक करा. डॉक्टर विचारत असतात, काय झालं यांना? पार्थ म्हणतो, त्या पावसामध्ये भिजले आहेत. यावर डॉक्टर आर्याला विचारत असते, पावसात चुकून भिजलात की आनंद म्हणून भिजलात? कारण काय आहे ना, जास्त वेळ भिजणं आणि असं ओलं राहणं चांगलं नाही आहे. त्यानंतर त्या जीवाला म्हणतात, जरा समजावा तुमच्या बायकोला. जीवा लगेच म्हणतो, ही माझी बायको नाही आहे. यावर डॉक्टर म्हणतात, सॉरी हा, ॲक्च्युली त्यांच्या अंगावर तुमचा कोट बघून गैरसमज झाला माझा. डॉक्टर आर्याला घेऊन आत जात असतात. डॉक्टर आर्याच्या हाताला पकडतात. डॉक्टर थोड्या वेळासाठी तेथेच थांबतात आणि आर्याला विचारतात, तुम्ही प्रेग्नेंट आहात ना? आर्या लगेच जीवाकडे बघू लागते. पार्थ म्हणतो, नाही त्या प्रेग्नेंट नाही आहेत. डॉक्टर म्हणतात, नाही त्यांची नाडी हाताला लागली म्हणून कळलं. काय आहे ना, प्रेग्नेंट पेशंटला वेगळी औषधं द्यावी लागतात म्हणूनच विचारलं. शिवाय बाळापर्यंत व्हायरल पोहोचू नये म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते म्हणून विचारलं. डॉक्टर पुन्हा एकदा आर्याला विचारते, तुम्ही प्रेग्नेंट आहात ना? आर्या हो असं म्हणते. त्यानंतर डॉक्टर आर्याला घेऊन आत जाते. पार्थ जीवाला म्हणतो, आर्या प्रेग्नेंट आहे हे माहिती आहे तुला? जीवा काहीही बोलत नाही. यावर पार्थ म्हणतो, काय विचारतोय मी? जीवा हो असं म्हणतो. हो माहिती आहे. पार्थ लगेच जीवाला विचारतो, कुणाचं बाळ आहे हे? बाळाचा बाप कोण आहे? हे ऐकून जीवा काहीही बोलत नाही. जीवा इकडे तिकडे बघत असते. जीवा काही बोलणार एवढ्यातच जीवाला कॉल येतो. नंदिनी इकडे जीवाला विचारत असते, सापडले का आर्या? जीवा म्हणत असतो, हो अगं, मी आणि पार्थ दादा तिला हॉस्पिटलला घेऊन आलोय. नंदिनी म्हणते, हॉस्पिटलला का? काय झालं एवढं? जीवा म्हणतो, टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे, डॉक्टर आत घेऊन गेलेत तिला चेकअप. त्यानंतर जीवा आर्या आली असं म्हणून फोन कट करतो. आर्या बाहेर येऊन म्हणते, जस्ट चेकअप झालंय, ऑल गुड. डॉक्टरांनी गोळ्या दिल्या आहेत मला, आता मी गोळ्या घेऊन झोपेन. फार काही बोलायची ताकद नाही आहे माझ्यात. यावर जीवा म्हणतो, अगं यू डोंट वरी, तू काहीही बोलायची गरज नाही आहे, तू आराम कर आता. त्यानंतर जीवा पार्थला म्हणतो, आपण जाऊयात का आत्ता? त्यानंतर जीवा आणि पार्थ दोघेही आर्याला ड्रॉप करून घरी येतात. पार्थ जीवाला म्हणतो, जीवा थांब, हॉस्पिटलमध्ये मी तुला एक प्रश्न विचारला होता, त्याचं तू अजूनपर्यंत उत्तर दिलेलं नाही आहेस. आर्या कुणापासून प्रेग्नेंट आहे? एवढ्यातच तेथे नंदिनी येते. नंदिनी म्हणते, आलात? काय म्हणाला डॉक्टर? आर्या ठीक आहे ना? यावर जीवा म्हणतो, हो आर्या ठीक आहे, आता काळजी करायचं काहीच कारण नाही आहे. त्यानंतर जीवा, उशीर झालाय खूप, चल आता आपण झोपूयात असं म्हणून जात असतो. एवढ्यातच पार्थ म्हणतो, 1 मिनिट, अजून किती नजर चोरणार आहेस? किती टाळाटाळ करणार आहेस? आर्याला घरी सोडेपर्यंत, तिथून इथे येईपर्यंत मी तुला प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर तू देत नाहीयेस, परंतु आता बस झालं. खूप लपवलंयस तू नंदिनीपासून.
त्यानंतर पार्थ नंदिनीला म्हणतो, नंदिनी, आर्या जीवापासून प्रेग्नेंट आहे. हे ऐकून नंदिनीला सुद्धा धक्का बसतो. जीवा काहीतरी बोलणार एवढ्यातच पार्थ म्हणतो, तू काहीही बोलू नकोस, मी माझ्या कानांनी ऐकलंय. जीवा म्हणतो, अरे पण याचा अर्थ असा होतो का ती माझ्यापासून प्रेग्नेंट आहे म्हणून? पार्थ म्हणतो, मग दुसरा काय अर्थ होतो याचा? तुला काय वाटलं? तू डोळे मिटून करतोय, जगाला कळत नाहीये? चोर ओठीपासून बघतोय मी, एकमेकांना गोळे काय भरवताय, त्या अडगळीच्या खोलीत चोरून काय जाताय? खाली चोर ओटी चालू आहे आणि तुम्ही अडगळीच्या खोलीत जाता, लाज नाही वाटत? एवढंच नाही नंदिनी, हा आर्यासाठी रोज डबे नेतोय. नाही नाही म्हणू नकोस तू. आर्याला शोधायला गेल्यावर मी आपला घरचा डब्बा आर्याच्या घरी बघितलाय. पुढे पार्थ म्हणतो, काल रात्री सुद्धा गेला होता ना तिला भेटायला माया अपार्टमेंटमध्ये. पार्थ जीवाला म्हणतो, तुझ्या मोबाईलमध्ये ना लोकेशनचा ॲप टाकलंय, त्यामुळे कळतं मला. हे ऐकून जीवाला धक्काच बसतो. जीवा म्हणतो, तू भाऊ आहेस ना माझा, तू माझ्या मोबाईलमध्ये लोकेशनचा ॲप टाकलाय? जीवा चिडूनच म्हणतो, अरे सोड ना, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. परंतु पार्थ पुन्हा एकदा जीवाला थांबवतो. पार्थ म्हणतो, काय बोललास तू? भाऊ आहे की कोण आहे? अरे मोठा भाऊ आहे म्हणूनच बोलतोय. अरे काय चाललंय तुझं हे? भरकटतोयस तू. काय आता नाही म्हणतोयस? आज काय केलंस ते सांगू का? जीवा लगेचच नंदिनीकडे बघतो. तो खूप घाबरलेला असतो. पार्थ म्हणतो, नंदिनी, आज जीवा आणि आर्या एकमेकांच्या मिठीत होते. जीवा म्हणतो, अरे नाही, काहीही बोलतोय हा. यावर पार्थ म्हणतो, हां काहीही बोलतोय? खोटं बोलतोय ना मी? मला माहिती होतं तू हेच बोलणार, म्हणून आज पुरावा आणलाय. त्यानंतर पार्थ आपल्या मोबाईलमध्ये काढलेला फोटो नंदिनीला दाखवतो. फोटो बघून नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी जीवाला आवाज येते, जीवा, परंतु जीवा नाही नाही असं म्हणत असतो. पार्थ म्हणतो, एरवी हे मी असं केलं नसतं, पण तू खूप पुढे गेलायस. तुझी काळजी वाटते म्हणून केलंय मी हे. नंदिनी गरोदर असताना तू आर्याला प्रेग्नेंट केलंस? यावर जीवा म्हणतो, अरे काहीही काय बोलतोयस तू? त्यानंतर तो नंदिनीला म्हणतो, अगं नंदिनी, काहीही बोलतोय हा. हे बघ दादा, मी आर्याला प्रेग्नेंट केलेलं नाहीये. यावर नंदिनी म्हणते, मग कुणापासून प्रेग्नेंट आहे? बोला ना जीवा, कुणापासून प्रेग्नेंट आहे? पार्थ काय विचारताय त्या प्रश्नाचं उत्तर द्या मला. जीवा मनातच म्हणतो, अच्छा, म्हणजे नंदिनी असं दाखवतेय की मला आत्ताच कळलंय. अच्छा, करेक्ट आहे. जर दादाला हे कळलं तर दादा तिच्यावर सुद्धा संशय घेईल. पार्थ म्हणत असतो, अरे बोल आता, नंदिनी काय विचारतायत? आता का तोंड शिवलंय तुझं? जीवा म्हणतो, बोलतो ना, बोलतो. हे खरं आहे की आर्या प्रेग्नेंट आहे, पण ती माझ्यापासून प्रेग्नेंट नाही आहे. आणि हो, ती कुणापासून प्रेग्नेंट आहे हे तिने मला नाही सांगितलंय, पण मी खरंच सांगतोय, आर्याच्या पोटातलं बाळ माझं नाही आहे. हां, आता ती प्रेग्नेंट आहे म्हणून मी तिला घरी पोचवलं, म्हणून तू डायरेक्ट तो तर्क लावलास की ती माझ्यापासून प्रेग्नेंट आहे. हे सर्व खोटं ऐकून नंदिनीला खूप त्रास होत असतो. तुला काय प्ले बॉय वाटलो मी? अरे भाऊ आहेस ना तू माझा, मच्युअर आहेस, असा विचार केलास तू माझ्याबद्दल? आणि असा विचार करताना तुला काही वाटलं नाही? आणि तू असा विचार का नाही केलास की आर्या आणि माझ्यात खूप चांगली मैत्री असू शकते? आणि आमच्यात खरंच चांगली मैत्री आहे. एक मुलगा आणि एक मुलगी फक्त मित्र आणि मैत्रीण असू शकतात असं नाही वाटलं तुला? आणि ती माझ्याबरोबर कम्फर्टेबल असते म्हणून ती सगळं शेअर करते माझ्याबरोबर, दॅट्स इट. आहे आमची इतकी चांगली मैत्री. हे ऐकून नंदिनी जीवाकडे बघत असते. पार्थ म्हणतो, काय आहे ना जीवा, एक मुलगा आणि एक मुलगी मित्र असू शकतात, परंतु मैत्रीची बॉडी लँग्वेज वेगळी असते. परंतु तुझ्यात आणि आर्यात जे काही चाललंय ना, ते मैत्रीच्या पलीकडचं आहे. आठवतंय का, चोर ओटी दिवशी आर्या तुझ्यासाठी लाल गुलाबाचा बुके घेऊन आली होती. जीवाला लगेच आर्याने आणलेला बुके आठवत असतो. पार्थ म्हणतो, किती महिन्यांची ओळख आहे रे? 1 महिन्याची ओळख आहे आणि डायरेक्ट बुके? इतकी खास मैत्री कधी झाली होती? नाही ठीक आहे, आर्या तुझी मैत्रीण आहे, पण त्याआधी नंदिनीची बहीण आहे. आर्या प्रेग्नेंट आहे हे नंदिनीला माहिती नाहीये आणि तुला माहिती आहे. तिने फक्त तुलाच सांगितलं. हे ऑड नाही वाटत आहे तुला? नंदिनी म्हणते, बरोबर बोलतायत पार्थ. आर्याने माझ्यापासून लपवलं, परंतु तुम्ही सुद्धा माझ्यापासून लपवलं. ही गोष्ट तुम्ही मला का नाही सांगितलीत? का खोटं बोललात माझ्याशी? जर पार्थचा गैरसमज होऊ शकतो तर मग माझं होऊ नाही शकत? तुम्ही काय आपल्या नात्याची परीक्षा बघताय का? जेव्हा म्हणत असतो, माझी चूक झाली. खरं तर मी तुला सगळं सांगायला हवं होतं विश्वासात घेऊन. पण एक गोष्ट नक्की आहे, माझ्यात
आणि आर्यात असं काही नाही आहे. पार्थ लगेच म्हणतो, नंदिनीची शपथ घे, मगच तुझ्यावर विश्वास ठेवेन. हे ऐकून जीवा आणि नंदिनीला धक्काच बसतो. जीवा नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवतो. जीवा म्हणत असतो, नंदिनीची शपथ घेऊन सांगतोय, आर्याच्या पोटात जे मूल आहे ते माझं नाही आहे. जीवाला खूपच वाईट वाटत असतं. पार्थ म्हणतो, हे जे काही घडलं, ज्या प्रकारे घडलं ते आवडलं नाही मला, पण हे जर काही काव्याला कळलं ना. यावर नंदिनी म्हणते, प्लीज काव्याला काहीच सांगू नका. हे बघा, मला जसे प्रश्न पडले आहेत ना, तसे सगळे प्रश्न तिला सुद्धा पडतील आणि मग गुंता अजूनच वाढेल. मला आत्ता फक्त तिने तिच्या बाळावर आणि अभ्यासावर फोकस करायला हवं आहे. प्लीज. आर्याशी तर मी बोलेनच, पण आपण मिळून ठरवूयात काव्याला कधी सांगायचं ते. पार्थ म्हणतो, किती काळजी आहे तुम्हाला तुमच्या बहिणीची. त्यानंतर पार्थ जीवाकडे जातो आणि म्हणतो, जीवा, ह्या दोन बहिणींचा जसा बॉन्ड आहे तसा आपल्यात सुद्धा बॉन्ड आहे. नंदिनीला जेवढी काव्याची काळजी आहे तेवढी काळजी मला सुद्धा तुझी आहे. आम्ही मोठे ताई दादा डिटेक्टिव्ह म्हणून नाही, एक भावंड म्हणून लक्ष ठेवतो. त्यानंतर पार्थ म्हणतो, मला तुझ्या स्पेसमध्ये नाही यायचं आहे. ते ॲप डिलीट करून टाक आता. मला त्याची काहीही गरज नाही आहे. त्यानंतर पार्थ गुड नाईट म्हणून तिथून निघून जातो. पार्थ तेथून निघून गेल्यानंतर जीवा सुटकेचा श्वास घेतो. त्यानंतर तो नंदिनीला म्हणत असतो, वाचलो, खरंच वाचलो. डोकं फुटायची वेळ आली होती. मी खूप दमलोय आत्ता. तुला सगळं सांगतो, पण इथे नको, आतमध्ये रूममध्ये जाऊ. असं म्हणून जीवा आपल्या रूममध्ये जातो. या सर्वांचं हे बोलणं लांबूनच रम्या ऐकत असते. रम्या म्हणत असते, आर्या प्रेग्नेंट आहे. मालिकेच्या पुढील भागामध्ये नंदिनी जीवाला जाब विचारत असते, चोरोटीच्या दिवशी रात्री हा धागा गुंडाळलात की मलाच गुंडाळलात. जीवा म्हणतो, नंदू अगं हे. यावर नंदिनी जीवाची कॉलर पकडते आणि म्हणते, नंदिनी नाव आहे माझं. तुम्हाला मूल हवं म्हणून तुम्हाला खुश ठेवण्यासाठी मी सगळे प्रयत्न करते आणि तुम्ही आर्याच्या मिठीत शिरताय. जसं काव्याला विसरून तुम्ही माझ्या प्रेमात पडलात, तसं मला विसरून आर्याच्या प्रेमात पडताय का? उत्तर द्या मला. नंदिनी खूप रडत असते, परंतु जीवा मात्र एकदम शॉक झालेला असतो.